अनुज पाडे MPSC नेव्हिगेटरच्या फॅमिलीमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण बघतोय बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 या संबंधित ऑलरेडी 2 व्हिडिओ लेक्चर्स आपण आपल्या युट्यूबवर अपलोड केलेले आहे. आज आपण त्याचा भाग 3 बघणार आहे. जर तुम्ही अगोदरचे 2 व्हिडिओ बघितले नसेल तर ते नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ समजण्यामध्ये खूप हेल्प होईल. आज आपण कलम 3, कलम 4, कलम 5, कलम 61 आणि कलम 63 या संबंधित गोष्टी बघणार आहोत डिटेलमध्ये. बघा, कलम 4 कशा संबंधी आहे? प्राधिकारी. इकडेच पाठ करून घेऊयात आपण. त्याच्यानंतर रचना, त्याच्यानंतर महानगरपालिकेने तरतूद करायच्या बाबी आणि महानगरपालिकेच्या स्वविवेकानुसार तरतूद काय काय आहे ते आपण बघणार आहोत. या संबंधी PDF मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे, तर तिकडून तुम्ही PDF घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ते हायलाइटेड PDF तुमच्याकडे असेल तर एक्झामच्या वेळेस तुम्हाला रिव्हिजनसाठी फायदा होईल. ओके. आपल्याला जे जाहिरात आली होती, ऑफिशियल जाहिरात, त्यामध्ये जो कायदा दिला अधिनियम 1888 यामध्ये आपण जो सिलेबसला अनुसरून येते बघा, आपण ऑलरेडी कालच्या लेक्चरमध्ये व्याख्या बघितलेल्या. कलम 3 मध्ये आपण बघितलं होतं. कलम 3 मध्ये खूप साऱ्या व्याख्या होत्या. आपण ऑलमोस्ट सगळ्या व्याख्या पाठ केल्या, ट्रिक्स वापरून पाठ केल्या. सो हा काल आपण कंटिन्यू केलेला आहे. आज आपण बघणार आहे कलम नंबर 4, कलम 5, कलम 61 आणि कलम 63. हा मधला पोर्शन आपण नंतर घेऊयात. हा एक सेपरेट लेक्चरच्यासाठी ठेवू, कारण की थोडा मोठा पोर्शन आहे. पण एवढे 4 पोर्शन म्हणजे कलम 3, कलम 4, कलम 3 ऑलरेडी झाले, कलम 4, 5, 61 आणि 63 करणार. मग नेमकं काय एकदा पहिले बघून घ्या. कलम कशामध्ये काय दिले? कलम 4 मध्ये काय दिले? कलम 5 मध्ये काय दिलं? कलम 61 मध्ये काय दिलं? आणि कलम 63 मध्ये काय, म्हणजे पार्ट होते. कलम 4 मध्ये ना जे ऑफिसर्स असतात, नगरपालिकेचे जे ऑथॉरिटी असतात, म्युन्सिपल ऑथॉरिटी, त्याबद्दल तरतूद आहे. कसं लक्षात ठेवा, आपण म्हणतो ना ते 4 लोक काय म्हणतील, मी एखादं काम करायला गेलो तर ते 4 लोक काय म्हणतील, तर ते 4 लोक कलम 4 मध्ये दिलेले. मग ते 4 लोक म्हणजे काय? म्युन्सिपल ऑथॉरिटी. तर तुम्हाला विचारलं की म्युन्सिपल ऑथॉरिटीच्या कोणत्या कलमात केलेली? कलम 4 मध्ये केले, कारण की ते 4 लोक होते. ओके. कलम 5 मध्ये रचना दिलेली आहे. रचना, कंपोजिशन कसं असेल त्या संबंधी कलम 5. मग मनपाची रचना संबंधी कलम सांगा, तर कलम 5 आठवलं पाहिजे. मनपाची रचना कलम 5 मध्ये दिल्या. त्याच्यानंतर कलम 61 आणि 63 हे जोडीने लक्षात ठेवा. 61 मध्ये काय? काहीतरी कंपल्सरी काम आहे ना, बंधनकारक काम आहे की जे मनपाला करावेच लागेल. त्याला मनपा डिनाय नाही करू शकत, त्यांना करावेच लागेल. ते असतात 61 मध्ये. आणि 63 मध्ये स्वइच्छा अधिकार. स्वइच्छा अधिकार म्हणजे काय? त्यांना जर का वाटलं, मनपाला जर का वाटलं करायचे तर करणार, आणि न वाटलं तर नाही करणार. ते म्हणतात स्वइच्छा अधिकार, ते 63 मध्ये दिले. ओके. सो एवढं लक्षात ठेवा. कलम 4 मध्ये प्राधिकारी, कलम 5 मध्ये रचना, कलम 61 मध्ये कंपल्सरी कामं आणि कलम 63 मध्ये स्वच्छ अधिकार, एवढे संबंधी आज आपण बघणार आहोत. सो करूयात स्टार्ट आपलं. PDF असू दे तुमच्याकडे असेल तर, आणि काय नोट डाऊन करत असाल तुम्ही नोट डाऊन मध्ये, तर बुक वगैरे ठेवा. हँड रिटन काही काढत असाल तर एक्झामच्या वेळेस तुम्हाला फायदा होईल. तर तुमच्याकडे एखादी नोटबुक असेल तर घेऊन बसा. महत्वाचे कलम, महत्वाच्या ट्रिक्स लिहून ठेवा, जास्त फायदा होईल. आज आपण प्रकरण 2 बघतोय, त्यामध्ये महानगरपालिकेची रचना आहे. प्रकरण 2 मध्ये बघा, कधी विचारलं की महानगरपालिकेच्या रचनासंबंधी प्रकरण कोणतं आहे? प्रकरण 2 आहे. पण महानगरपालिकेच्या रचनेसंबंधी कलम कोणतं आहे? तर कलम 5 आहे. कळतंय का? रचनेसंबंधी, कंपोजिशन संबंधी प्रकरण पण विचारू शकता, कलम पण विचारू शकता. प्रकरण 2 मध्ये रचना दिली, कलम 5 मध्ये रचना दिलेली. आणि महानगरपालिकेचे प्राधिकरण आज आपण बघणार आहे. प्राधिकरण कशामध्ये होते? कलम 4 मध्ये होते. आपण बघितलं, महानगरपालिकेचे प्राधिकरण कलम 4. तर ते प्राधिकरण म्हणजे ते 4 लोक काय म्हणतील, एवढं लक्षात ठेवा. कलम 4 मध्ये प्राधिकरण. आता तुम्हाला कसा क्वेश्चन विनू शकतो की कलम 4 अंतर्गत महानगरपालिकेच्या ज्या ऑथॉरिटी असतात, महानगरपालिकेचे जे प्राधिकरण असतात, त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो. मग तुम्हाला कळायला पाहिजे कोण कोण आहे प्राधिकरणामध्ये. मग आपण 1 बाय 1 बघू. बघा, पहिले ना आपली महानगरपालिका. कसं लक्षात ठेवा, महानगरपालिकेच्या प्राधिकरणामध्ये पहिले आपली मनपा असेल, तर ही झाली बाबा मनपाची आपली बिल्डिंग, म्हणजे मनपात येणार आहे महानगरपालिका. त्याच्यानंतर हे कलर आणि ह्या कलर, हे जे एक कलर आहे ना ते मॅच मध्ये करा. मग त्याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये एक महापौर असणार आहे आणि एक कोण असणार आहे? मनपा आयुक्त असणार आहे. कळतंय का? तर हे 3 लोक एकदा जोडीने लक्षात ठेवा. म्हणजे एक मनपा आहे, त्याच्यामध्ये एक महापौर आहे आणि एक आयुक्त आहे. ओके. सो हे एक कलरवाले तुम्हाला लक्षात आहे. एक मनपा होती, त्याच्यानंतर एक महापौर होता आणि त्याच्यामध्ये मनपा आयुक्त होता. त्याच्यानंतर हे जे 3 कलर आहे ना, हे एक कलर एकत्र लक्षात ठेवा. तिघांना एस लक्षात ठेवा. एस फॉर स्थायी समिती होती, तर स्थायी समिती पण कलम 4 अंतर्गत येते. त्याच्यानंतर सुधार समिती होती, सुधार समिती पण येते, आणि शिक्षण समिती पण येते. ओके. म्हणजे तुम्हाला ऑप्शन आलं एस किंवा आणखी पाणी पुरवठा समिती देऊन टाकलं किंवा कोणती समिती देऊन टाकलं, तर तुम्हाला कळायला पाहिजे एस फॉर स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती हे पण महानगरपालिकेच्या अधिकारी अंतर्गत किंवा प्राधिकरणा अंतर्गत येतात. तर हे पण झाले 3. त्याच्यानंतर हे जे होतं बृहन्मुंबई वीज पुरवठा परिवहन समिती, आणि परत बृहन्मुंबई वीज पुरवठा परिवहन समितीचे महाव्यवस्थापक.
म्हणजे जे बेस्ट असतं ना, मग आता याच्यामध्ये कसं ठेवा की वीज पुरवठा व परिवहन समिती है ना, वीज पुरवठा व परिवहन समिती दिलेली आहे आणि त्याच वीज पुरवठा आणि परिवहन समिती इथे कोण दिलेले, महाव्यवस्थापक दिलेले आहे. कळतंय? एवढे सगळेचे सगळे होते. याच्या व्यतिरिक्त आणखी कोण आहे, प्रभाग समिती पण आपल्याला येते. प्रभाग समिती ज्याला आपण वार्ड समिती म्हणतो, ते वार्ड समिती पण कलम 4च्या अंतर्गत प्राधिकरणाच्या डेफिनेशन मध्ये येते. मग डायरेक्टली क्वेश्चन येतो कलम 4 मध्ये. मग तुम्हाला एखादं वाटेल की स्थायी समिती आहे का नाही, सुधार आहे का नाही, शिक्षण आहे का नाही, तर सगळे येतात. लक्षात ठेवण्यासाठी काय आलं तुम्हाला, परत एकदा मी सांगतो बघा. पहिले एक महानगरपालिका इमॅजिन केली. महानगरपालिकेमध्ये महापौर असतात आणि महानगरपालिकेमध्ये कोण असतात, तर आयुक्त असतात. तर ते 3 लोक ते येणारे प्राधिकरणामध्ये. त्याच्यानंतर एस फॉर स्थायी समिती, एस फॉर सुधार समिती आणि शिक्षण समिती. एस स्थायी सुधार आणि शिक्षण समिती येणारे. त्याच्या व्यतिरिक्त येणारे जी बेस्ट आहे, बृहमुंबई वीज पुरवठा परिवहन समिती आणि परत बृहमुंबई वीज पुरवठा आणि परिवहन समितीचे जे महाव्यवस्थापक आहे ते येत आहे आणि वार्ड समिती येते. एवढे लोक कलम 4 अंतर्गत येतात. तुम्हाला कन्फ्युज व्हायचं कामच नाही. तुम्हाला हे सगळे लक्षात राहतील. याबद्दल क्वेश्चन चुकायचा नाही. खूप बेसिक क्वेश्चन आहे. लक्षात ठेवा, आपण कलम 4 बघितले आहे, याच्यामध्ये चूक करू नका. सो आपण नंतर पुढचं बघू. आता महानगरपालिकेची रचना कलम 5 मध्ये दिली. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं रचना कशामध्ये दिलेली आहे, कलम 5 मध्ये रचना दिली आहे. पण ज्यावेळेस प्रकरण बद्दल बोलतो तर प्रकरण 2 मध्ये काय दिलेली आहे, रचना दिली. म्हणजे तुम्हाला दोघं लक्षात येईल, प्रकरण 2 मध्ये रचना आहे, कलम 5 मध्ये रचना आहे. ओके, तर यामध्ये कन्फ्युज होणार नाही. मग आता रचना म्हणजे काय, रचना म्हणजे कंपोजिशन असतं. आता तुम्ही एखादी बृहमुंबई महानगरपालिका बनवली ना, तर नेमकी मुंबईची महानगरपालिका रचना कसं आहे त्या संबंधी तर आपण काय बघू. पहिले एकदा तुम्हाला सांगतो मी काय बाबा. बघा कलम 5 आहे. कलम 5 मध्ये आपण बघितले रचना. मग रचनामध्ये काय असतात, 2 प्रकारचे सदस्य महानगरपालिकेमध्ये दिसतात. 2 सदस्य कोणते, एक असतील तुमचे निर्वाचित सदस्य. निर्वाचित म्हणजे कोण, जे इलेक्ट होऊन आलेले सदस्य असतील. आणि दुसरे कोण असतील, नामनिर्देशित सदस्य. कळतं, नामनिर्देशित सदस्य. तर निर्वाचित सदस्य आणि नामनिर्देशित सदस्यांची महानगरपालिका बनते. निर्वाचित सदस्याची संख्या विचारली तर किती, 227. निर्वाचित सदस्य 227 असतात. नामनिर्देशित सदस्य विचारले तर किती, 5 असतात. हे दोघं फॅक्ट तुम्हाला पाठ पाहिजे का, पाठच पाहिजे, त्याला ऑप्शनच नाही. निर्वाचित सदस्यांची संख्या 227 असते, नामनिर्देशित सदस्यांची संख्या 5 असते. मग नामनिर्देशित सदस्य घेऊन ज्यांना ज्ञान आहे किंवा ज्यांना अनुभव आहे, पालिका प्रशासन, महानगरपालिका प्रशासनाचा ज्ञान आहे, ज्यांना अनुभव आहे किंवा या संबंधित जे 5 लोक असतील त्यांना नॉमिनेट केलं जातं. ते नामनिर्देशित सदस्य असतात. सो कलम 5 त्याबद्दल आहे. बघा आता आणि ही किचकट लँग्वेज मध्ये जायचं नाही, सोपं आपल्याला लक्षात ठेवायचं की कलम 5 मध्ये रचना दिली. आता कायद्याची भाषा बघा किती अवघड असते. कलम 5 मध्ये दिलेले पुढील सदस्यांची मिळून त्यांची कंपोजिशन होतं. प्रभाग निवडणुकीद्वारे प्रत्यक्ष. प्रभाग आपण कलम बघितलं होतं का मागच्या लेक्चरमध्ये, तुम्ही जर का पहिलं लेक्चर रिवाइज केलं असेल तर प्रभागची रचना आपण बघितली होती. कोणतं कलम होतं प्रभागच्या रचनेसाठी, कलम 19 होतं. बघा मी सांगितलं होतं 19/19 चे प्रभाग आहे. तर असे प्रभाग वाटले जातात. तर प्रभाग निवडणुकीच्या वेळी डायरेक्ट इलेक्शन होऊन आलेले 227 पालिका सदस्य दिसतंय, म्हणजे निवडून आलेले दिसते इकडं, निवडून आलेले 227 सदस्य निवडून आले. त्याच्यानंतर महानगरपालिकेने नामनिर्देशित करायचे विशेष ज्ञान अनुभव असलेले 5 सदस्य, हे दिसते 5, म्हणून हे लक्षात ठेवा. निर्वाचित 227, नामनिर्देशित 5. परंतु पुढचं बघा, महानगरपालिकेची सध्याची मुदत समाप्त होईपर्यंत पोटनिवडणुका घ्यायच्या. ठीक आहे, पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. महानगरपालिका ही बृहमुंबई महानगरपालिका या नावाने एक निगम असेल, म्हणजेच त्याची एक स्वतःची अखंड परंपरा असेल, त्याच्याकडे एक सामान्य मुद्रा असेल आणि त्याच्या नावाने किंवा तिच्या नावावर दावा करता येईल. म्हणजे काय असतं माहिती आहे का, बीएमसी वर पण तुम्ही एखादा दावा करू शकतात आणि बीएमसी पण तुमच्यावर एखादा दावा करू शकते. या संबंधित तरतुदी म्हणजे महानगरपालिका स्वतः एक निगम आहे, तिची स्वतःची एक अखंड परंपरा आहे आणि एक सामान्य मुद्रा आहे आणि तिला पण तिच्या विरुद्ध पण तुम्ही दावा करू शकता आणि तिच्यातर्फे पण तुमच्या विरुद्ध दावा केला जाऊ शकतो. थोडक्यात काय लक्षात ठेवा, कलम 5 लक्षात ठेवा. कलम 5 मध्ये काय दिले, रचना दिलेली आहे. रचनेमध्ये एक असतात इलेक्टेड मेंबर, एक असतात नॉमिनेटेड मेंबर. इलेक्टेड मेंबर 227 असतात, नॉमिनेटेड मेंबर 5 असतात. एवढं बेसिक लक्षात ठेवा, तुम्हाला क्वेश्चन जमेल. कळतंय, पुढे जाऊयात आपण. आता या ठिकाणी चालू होतं 5 अ आणि 5 ब, है ना. आता 5 अ आणि 5 ब काय पहिले थोडक्यात समजून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवलं. 5 तर आपण बघितलं, 5 मध्ये आपण रचना बघितली. मग रचनेच्या हिशोबाने इकडे 2 भाग झाले. इकडं 5 अ एक येतं आणि या ठिकाणी 5 ब एक येतं. मग 5 अ काय, तर 5 असतं ब असतं अ हे जागा राखून ठेवणे. जागा राखून ठेवणे म्हणजे कशाबद्दल, म्हणजे रिझर्वेशन म्हणजे काय, आरक्षण. कसं लक्षात ठेवा, या ठिकाणी अ दिसतंय का, अ म्हणजे आरक्षण लक्षात ठेवा. अ फॉर आरक्षण म्हणजे जागा राखून ठेवणे म्हणजे काय,
अ फॉर आरक्षण काहीतरी लक्षात ठेवा. कळतंय का? बेसिक तरी लक्षात ठेवा, काहीतरी राहील लक्षात. आणि ब काय, राखीव जागेसाठी जे तुम्ही इलेक्ट लढवताय ना, तर त्यासाठी जातीचं प्रमाणपत्र सबमिट करायचं. फक्त काय लक्षात ठेवायचं, तर जातीचं जे पण जातीचं प्रमाणपत्र असेल ते प्रमाणपत्र सादर करणे किंवा वैधता पत्र जे असतं ते वैधता पत्र काय करणे, सादर करणे. लक्षात राहील. 5ब मध्ये कोणती तरतूद आहे? वन लाईनर येऊ शकतं. वन लाईनर मध्ये 5ब मध्ये जातीचं प्रमाणपत्र सादर करण्यामध्ये तरतूद आहे. आणि 5अ मध्ये कशा संबंधी आहे, तर जागा राखून ठेवणे किंवा आरक्षण संबंधी तरतूद आहे. ओके, मग आता आपण दोघं वन बाय वन बघू की नेमकं 5अ मध्ये काय दिलेलं आहे आणि 5ब मध्ये काय दिलेलं. म्हटलं तर एकदा तुम्हाला मी शॉर्ट मध्ये सांगतो, नंतर ते आपण कलम वाचू, म्हणजे तुम्हाला ते वाचताना थोडं सोपं पडेल. ओके, सो 5 आणि 5ब मधलं नेमकं काय दिलंय ते आपण बघू. मला सांगायचं तुम्हाला 5अ मध्ये आपण काय बघितलं. 5अ मध्ये आपण बघितलं आरक्षण. अ फॉर आरक्षण बघितलं. मग आरक्षण काय असतं बघा. 1994 नंतर जे इलेक्ट होऊन नंतर आलेले डायरेक्ट इलेक्शनची जागा, 1994 नंतर आपण काय करतो, डायरेक्ट इलेक्शनचे जे जागा बनणार आहे, म्हणजे निवडून आलेले जे सदस्य आहे ना, निवडून आलेले सदस्य आहे, त्यांच्यासाठी कशा जागा बनणार त्या संबंधी आरक्षणची तरतूद. ओके, मग बघा कसं असेल त्या बघा, म्हणजे नेमकं आरक्षण कसं असेल. आता एक असतं आपल्याला शेड्यूल कास्ट, एक असणार आहे शेड्यूल ट्राईब, राईट आहे. मग शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल ट्राईब यांच्यासाठी आरक्षणचं प्रमाण कसं असेल, तर त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात. कळतंय? त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात. म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी असणारं आरक्षण हे त्यांच्या पॉप्युलेशनच्या प्रमाणात असेल. मग समजा बीएमसी, आता कसं लक्षात ठेवा, हा बीएमसी. ओके, या ठिकाणी बीएमसी आणि या ठिकाणी ना आपल्याकडे काहीतरी पॉप्युलेशन असेल, समजा बीएमसी समजा 100 पॉप्युलेशन आहे आणि याच्यामध्ये काय करू आपण, काय एससी कन्सिडर करू, काय एसटी कन्सिडर करू. समजा एससी पॉप्युलेशन आपल्याकडे 30 आहे, एसटी लोक 20 आहे. मग एससी पॉप्युलेशन 30 आहे ना, मग 30च्या प्रमाणात म्हणजे पॉप्युलेशनच्या प्रमाणात त्यांना आरक्षण. एसटी पॉप्युलेशन 20 आहे ना, मग या प्रमाणात त्यांना आरक्षण. कळतंय का? म्हणजे एकूण आरक्षण काय, पॉप्युलेशनच्या प्रमाणात. एकूण आरक्षण किती, पॉप्युलेशनच्या प्रमाणात. याला म्हणतात एससी एसटी लोकांसाठी प्रॉपोर्शन. त्याच्यानंतर जो मागास वर्ग असेल, काय असतील, जो मागास वर्ग असेल ना, त्यांच्यासाठी आरक्षण किती असेल, तर 27% असेल असं सांगितलं. म्हणजे याच्या व्यतिरिक्त जो मागास वर्ग असेल यांच्यासाठी 27%, एससी साठी पॉप्युलेशनच्या प्रमाणात, एसटी साठी पॉप्युलेशनच्या प्रमाणात आणि मागास वर्गासाठी काय 27%. कळतंय? आणि आणि महत्वाचं काय, एवढं जे आपण आरक्षण दिलेलं आहे, सगळं जे आरक्षण दिलेलं आहे, या प्रत्येकामध्ये महिलांसाठी आरक्षण किती असेल, 50% असेल, 1/2 असेल. म्हणजे काय, आता एससी साठी 30 जागा होत्या पॉप्युलेशनच्या प्रमाणात, मग महिलांसाठी किती जागा राखीव असतील, तर 15 जागा राखीव असतील. एसटी साठी 20 होत्या पॉप्युलेशनच्या हिशोबाने, तर एसटीच्या ज्या महिला असतील, शेड्यूल टाईपच्या महिला असतील, त्यांच्यासाठी किती, 10 जागा राखीव असतील. कळत आहे का? म्हणजे एससी साठी जेवढ्या जागा राखीव होत्या अकॉर्डिंग टू पॉप्युलेशन, समजा आपण बघितलं आपल्या एक्झाम्पलमध्ये 30 जागा राखीव होत्या, तर 30 जागेच्या 50% जागा हा एससीच्या महिलांसाठी असतात. कळते? सेम एसटीचे पण पॉप्युलेशनच्या प्रमाणात जागा राखीव होत्या, त्या आपण 20 बघितल्या, त्या 20 जागेपैकी 50% जागा हा एसटीच्या महिलांसाठी राखीव असतील. आणि इथं बॅकवर्ड कम्युनिटी किंवा महिलांसाठी एवढं, या सगळ्यांसाठी पण सेम प्रोव्हिजन आहे, एवढं लक्षात ठेवा. कळतंय तुम्हाला? आणि जे मागासवर्ग प्रवर्ग आहे त्यांच्यामध्ये पण आपण तर प्रत्यक्ष निवडणुकीने जे जागा भरणार त्याच्या टोटल जागेच्या तिकडे पण 50% जागा हा त्या महिलांसाठी राखीव असतील. ओके, तुम्हाला एक्झाम्पलमध्ये कन्फ्युज का सांगतील, एक्झाम्पलमध्ये किंवा क्वेश्चन बनवताना कन्फ्युज का सांगतील की बीएमसीच्या ज्या टोटल जागा आहे त्या टोटल जागेपैकी 50% जागा या महिलांसाठी राखीव असतात असं देतील. कळतंय का? म्हणजे बघा, बीएमसी आपली कितीची होती, टोटल 100ची होती, तर 100च्या 50% जागा महिलांसाठी राखीव नाहीये. कळतंय का? एक्झाम्पल असं दिसेल की मुंबई महानगरपालिकेचे एकूण जे पॉप्युलेशन आहे त्याच्या 50% जागा, नो 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 तसं नाहीये. बीएमसी मध्ये जेवढ्या जागा एससी साठी राखीव आहे, जसे 30 आपण बघितलं, त्याच्या 50% जागा, जेवढ्या एसटी साठी त्याच्या 50% जागा एवढ्या राखीव असतील, एवढं लक्षात ठेवा. आता आपण बघू पुढं काय काय, जेणेकरून तुम्हाला कळेल वगैरे. आता बघा, आता कलम 5अ हे तुम्हाला पाठ पाहिजे. काय आता आरक्षण संबंधी होतं. यामध्ये कलम 19 मध्ये, कलम 19 आपण काय पाहिलं, प्रभागाची रचना बघितली होती कलम 19 मध्ये. त्यामध्ये महाराष्ट्र महानगरपालिका व नगर परिषद सुधारणा अधिनियम 1994 मध्ये आपल्याला माहिती आहे 74 घटना दुरुस्ती आली होती आणि त्यानुसारच आपण महानगरपालिका बनवला होता. 1994 मध्ये आपण दुरुस्ती करून जो कायदा आणलेला आहे त्याच्यानंतर प्रारंभीपासून आपण सार्वत्रिक निवडणुका जे घेणार आहे त्यासाठी जागा आरक्षित करणार आहे. मग जागा आरक्षित कोणासाठी असेल, अनुसूचित जातींच्या साठी, अनुसूचित जनजातींसाठी, त्यांच्या व्यक्ती, त्यांच्या स्त्री आणि मागास वर्ग जो प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी जागा राखीव असतील. सोपं आहे. आता अनुसूचित जातींसाठी कशा जागा राखीव असतील, तर त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतील आणि तेथील एकूण लोकसंख्येशी ते प्रमाण
जेवढं असेल त्याप्रमाणे. बघा ते जे मी सांगितलं त्याचे की एससी साठी अनुसूचित जातीसाठी जेवढे जागा असेल ते त्यांच्या पॉप्युलेशनच्या प्रमाणात असतील एवढं लक्षात ठेवा. त्याच्याने पुढे काय दिलेलं आहे, एकूण संख्येच्या म्हणजे जेवढं जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्याच्या 1/तृतीयांश. आता आता तुम्हाला एक्झाम्पल मध्ये असलं तर तुम्ही पागल व्हायचे, 1/तृतीयांश का आलं? 1/तृतीयांश म्हणजे 1/2 असतं, म्हणजे 50% असतं कायद्याची भाषेमध्ये. असं 1/तृतीयांश जागा अनुसूचित स्त्रियांसाठी, जातीच्या स्त्रियांसाठी. बघितलं म्हणजे याच्या ज्या जागा होत्या त्याच्या 50% जागा काय तर त्या महिलांसाठी राखीव. ओके. आता पुढचं बघा, परंतु परंतु हे महत्वाचं विधान आहे ज्याच्यावर तुम्हाला फिरवलं जाईल आणि तुम्ही चुकू शकता. परंतु परंतु काय महत्वाचं आहे की जर केवळ एकच जागा राखून ठेवलेली असेल अनुसूचित जातीसाठी तर अनुसूचित जातीच्या स्त्रियांसाठी राखीव ठेवली जाणार नाही. कळते का? म्हणजे आपलं बीएमसी होती, बीएमसी 100ची होती, आता आपण बघितलं होतं की 30 जागा आहे. समजा बीएमसी मध्ये एकच जागा जर एससी साठी राखीव असेल तर त्या एससीच्या महिलांना त्या ठिकाणी जागा भेटणार नाही. ती जागा कोणासाठी असेल? मेल कॅन्डिडेटसाठी राखीव ठेवली जाईल. काय सांगितलंय की फक्त केवळ एकच जागा राखून ठेवली असेल तर त्या अनुसूचित जातीच्या स्त्रियांसाठी नसेल, ती राखून ठेवली जाणार नाही. तुम्हाला काय विधान उलट करून देते की एकच जागा असेल तर ते महिलांसाठी राखीव ठेवतील, असं नाहीये, त्यांच्यासाठी ठेवलं जाणार नाही. कळतंय? आता हे जे सगळं आपण एससी साठी बघितलं ना, सेम आता रिपीट होणार आहे शेड्यूल ट्राईबसाठी. कळतंय का? असंच आहे कायदा, कायदा असंच असतं, पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं असतं. बघा आता अनुसूचित जनजातीसाठी दिलेलं पुढं त्याचे पण काय सांगितलं, त्यांच्या एकूण संख्येशी प्रमाणात असतील आणि 1/तृतीयांश जागा काय असतील? स्त्रियांसाठी राखीव असतील. कळतंय? म्हणजे वरचं प्रोव्हिजन शेड्यूल कास्टसाठी होतं, आता शेड्यूल ट्राईबसाठी. टोटल जागेपैकी जी जागा असतील त्या अकॉर्डिंग टू पॉप्युलेशन त्यांची असतील, त्याच्यापैकी 50% जागा त्या त्यांच्या समुदायातील महिलांसाठी असतील. आणि जर का फक्त एकच जागा असेल, जर का फक्त एकच जागा आरक्षित असेल तर महिलांसाठी जागा नसणार एवढं सांगितलंय. तेच रिपीट होणार वगैरे. बघा खाली बघा परत दिलेले, अनुसूचित जनजातीसाठी केवळ एकच जागा राखून ठेवली असेल तर त्यांच्या महिलांसाठी, त्यांच्या स्त्रियांसाठी जागा राखीव नसेल. कळतंय का? हे झालं एससी एसटी. आता आपण बघितलं की प्रत्यक्ष निवडणुकीने जे आपण जागा भरतोय तर मागासवर्ग जे प्रवर्ग त्यांच्यासाठी जागा किती आहे? 27% जागा आहे. किती टक्के जागा आहे? 27%. तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी एससी आणि एसटीसाठी 27% जागा असं कन्फ्युज करते. कन्फ्युज व्हायचं नाही. एसटीसाठी जागा पॉप्युलेशनच्या प्रमाणात, एसटीसाठी जागा पॉप्युलेशनच्या प्रमाणात, आणि जे मागास समुदाय होता त्यांच्यासाठी जागा 27%. त्याच्यापैकी 50% जागा की 1/तृतीयांश जागा त्यांच्या महिलांसाठी, एवढं लक्षात असू द्या. आणि काय सांगितलंय परत, 1/तृतीयांश जागा त्यांच्या स्त्रियांसाठी असेल. आणि 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 आता पुढचं प्रोव्हिजन पण महत्वाचं आहे. म्हणजे एवढं तुम्हाला कळतंय, सोप्पा कायदा तुम्हाला कळत असेल अशी अपेक्षा करतोय मी. हे जे लाल लाल केलेलं आहे त्याचं पर्पज हेच आहे की तुम्ही इकडे चुकू शकता, म्हणून हे मी मुद्दामून याला रेड हायलाइट केलेलं आहे. ओके. हे 27% चुकू शकता म्हणून वेगळा कलर या ठिकाणी दिलेला आहे. आणि प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरायच्या एकूण संख्येच्या 1/2 जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखीव असते. काही कन्फ्युजन नाही, सोपं आहे, तुम्हाला हे कळलेल्या गोष्टी. त्याच्यानंतर काय सांगितलंय, राज्य शासन. हे महत्वाचं. कोणतं शासन आहे? राज्य शासन. तुम्हाला इकडे काय सांगतील? केंद्र शासन कन्फ्युज करू शकतात. तर राज्य शासन काय करणार, ज्या राखून ठेवलेल्या जागा आहे ना त्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये आळीपाळीने रोटेट करतील. बघा काय असतं, कलम 19 नुसार आपण काय केले होते, खूप सारे प्रभाग केले होते. समजा हा प्रभाग 1 आहे, हा प्रभाग 2 आहे, हा प्रभाग 3 आहे, हा प्रभाग 6 आहे, हा प्रभाग 9 आहे, राईट आहे. मग काय, कधी इकडे एससी साठी आरक्षण होतं, मग इकडं आरक्षण होतं. मग काय होतं, या आरक्षित जागा रोटेट होत असतात, है ना. म्हणजे कधी इकडं असेल, कधी या ठिकाणी प्रभागमध्ये आरक्षण असेल, कधी या प्रभागमध्ये आरक्षण असेल. तर हे रोटेशन करण्याचं काम कोण करतं? राज्य शासन करते. म्हणजे प्रभागामध्ये आरक्षण रोटेशनचं काम कोण करतं? तर राज्य शासन करते. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? हे राज्य शासन करते, एवढं लक्षात ठेवायचं. रोटेशनचं काम कोण करते? राज्य शासन करते, एवढं लक्षात ठेवा. ओके. आणि पुढचा पण महत्वाचा पॉईंट आहे कलम मध्ये दिलेला, तो पण घ्या, तो पण महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, कलम 334. बघा कलम 334 आपण बघतो कशा संबंधी, आपलं राज्यघटनेचा कलम 334 आहे. आपण जे 10-10 वर्षाने आरक्षण वाढवतो नाही का, त्या संबंधी. आता आपण केलं होतं ना 104 काहीतरी घटना दुरुस्ती केली होती, आणि त्या अंतर्गत आपण काय केलेलं आहे, 25 जानेवारी 2030 पर्यंत आरक्षण काय केलेलं आपण, वाढवलेलं आहे. मग 25 जानेवारी 2030 पर्यंत आरक्षण आपण काय सांगितलंय की स्त्रियांचे आरक्षण वगळून, या ठिकाणी ना वगळून हा शब्द महत्वाचा आहे. स्त्रियांचे आरक्षण वगळून वरचे जे आरक्षण होते, मग ते अनुसूचित जातीसाठी असेल, अनुसूचित जनजातीसाठी असेल, जागांचे आरक्षण संविधानाचे कलम 334 मध्ये विधिष्ट केलेल्या कालावधीनंतर संपुष्टात येईल किंवा बंद येईल. म्हणजे एससी आणि एसटी यांच्यासाठी जे आरक्षण होतं ते आपण आता 25 म्हणजे 104वी घटना दुरुस्ती केलेली, आपण 10 वर्ष वाढवलं. त्याच्यानंतर परत आपण काय करतो, त्याला 10 वर्ष वाढवत असतो, दर 10-10 वर्षाने.
तर याच्यानंतर काय होणार आहे, ही जी डेडलाईन दिलेली आहे या डेडलाईन नंतर SC आणि ST साठी आरक्षण संपतं, पण महिलांसाठी आरक्षण संपणार आहे का? महिलांसाठी आरक्षण संपणार नाही. तुम्हाला एक्झाम मध्ये काय सांगतील की कलम 334 मध्ये दिलेला कालावधी संपुष्टात आल्यानंतर SC ST आणि महिलांसाठी असलेलं आरक्षण संपुष्टात येईल. एक्झामच्या परीक्षेमध्ये तुम्ही बरोबर कराल, पण तिकडे चुकेल. SC संबंधी आहे, ST संबंधी आहे, बट वुमनचं आरक्षण वगळून, या ठिकाणी वगळून शब्द दिलेला आहे. त्याचं पर्पज तेच आहे की त्यांचं आरक्षण वगळून, महिलांचं आरक्षण वगळून बाकी आरक्षण संपुष्टात येईल 334चा कालावधी संपल्यानंतर. कळतंय का? सोपं आहे, एवढं पण तुम्हाला लक्षात आलं असेल. आता पुढे बघा, हा होता 5 संबंधित. म्हणजे आपण 5 पुन्हा डिस्कस केलाय. 5 तुम्हाला लक्षात पण आलेलं असेल. 5 मध्ये आपण आरक्षणची तरतूद बघितली. आरक्षणामध्ये SC ला पॉप्युलेशनच्या प्रमाणात, ST ला पण पॉप्युलेशन प्रमाण, आणि जे मागास समुदाय होतं त्यांना काय दिलं होतं, 27% आरक्षण दिलं होतं. जेवढं आरक्षण दिलं होतं त्याचे 50% किंवा 1/2 आरक्षण आपण महिलांसाठी राखीव ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतर पण फक्त एकच जागा असेल तर वुमनला आरक्षण देणार नाही असं कायद्यानुसार सांगितलंय. त्याच्यानंतर कायद्याने सांगितलं होतं की राज्य शासन काय करेल, वेगवेगळ्या प्रभागामध्ये आरक्षण काय करेल, रोटेशन करेल. आणि त्याच्यानंतर सांगितलं होतं की 334चा कालावधी संपल्यानंतर SC आणि ST साठीचं आरक्षण संपेल, परंतु महिलांचं आरक्षण संपणार नाही. एवढं तरतूद या कायद्याने बघितल्यावर आय थिंक तरी मला वाटतं 5 तुम्हाला क्लिअर झाला असेल, त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन राहिलं नसेल अशी आशा मी बाळगतो तुमच्यावर. ओके, आता 5B बघा. 5B काय नेमकं, की जागा राखीव ठेवण्यासाठी आपल्याला जातीचं प्रमाणपत्र. आता बघा ना, तुम्हाला आरक्षित जागेवर लढायचंय कोणाला, तर त्यासाठी प्रमाणपत्र द्यावं लागेल ना की आम्ही या पर्टिक्युलर जातीचे. तर 5B म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, प्रमाणपत्र बनवून आणावं लागेल. म्हणजे बनवलेलं प्रमाणपत्र किंवा बनवलेलं प्रमाणपत्र, B वरून लक्षात ठेवा बनवलेलं प्रमाणपत्र. मग तुम्ही जातीसाठी असाल किंवा जमातीसाठी असाल किंवा मागासवर्ग प्रवर्गातील असाल, तर त्यासाठी जर का तुम्हाला जागा राखीवसाठी लढायचं असेल, त्यासाठी इच्छुक असाल, तर तुम्हाला हा कायदा थोडं लक्षात असू द्या. तुम्हाला हा दिसतोय कायदा, महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जातीय प्रमाणपत्र, इतर मागासवर्ग जातीय प्रमाणपत्र देण्याचे आणि पडताळणीचे विनियम अधिनियम 2000. एवढा मोठा कायदा लक्षात, नाव नाही लक्षात राहिलं तरी पण कायद्याचं वर्ष लक्षात ठेवा कोणतं आहे, तर त्या वर्ष 2000 आहे. एवढं लक्षात ठेवा, त्या वर्ष 2000 एवढं लक्षात पाहिजे की फक्त 2000 वर्षाचा कोणता तरी कायदा होता. त्याच्यामध्ये आपल्याला काय देतं, वैधता प्रमाणपत्र देण्यात येतं, आणि तो सक्षम प्राधिकरणाने दिलेलं जातीचं प्रमाणपत्र आणि पडताळणा समितीने दिलेलं वैधता प्रमाणपत्र सादर करावं लागतं. ओके, म्हणजे एक सक्षम प्राधिकरण जो पण नेमला असेल त्याने दिलेलं जातीचं प्रमाणपत्र आणि पडताळणी समितीने तुम्हाला दिलेलं वैधता प्रमाणपत्र, एवढं तुम्हाला सबमिट करावं लागेल. कोणत्या अंतर्गत, कलम 5B अंतर्गत तुम्हाला काय करावं लागेल, बनवलेलं प्रमाणपत्र आणून द्यावं लागेल. कळते? आता काय दिलेलं आहे पूर्ण, की समजा तुमच्याकडे आहे ना, नामनिर्देशित करण्यासाठी तुम्ही गेला आणि त्यावेळेस तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल. या ठिकाणी ना तुम्ही गेला, आता कधी कधी बनत नाही प्रमाणपत्र आपल्याकडे माहिती आहे, तर प्रमाणपत्र नसेल तर काय तरतूद आहे ना कायद्यामध्ये तरतूद. तर काय सांगितलंय की वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तिचे पडताळणी समितीने सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत आणि पडताळणी समितीने तिने असा अर्ज केला असल्याबद्दल अन्य कोणते पुरावा. म्हणजे माझ्याकडे प्रमाणपत्र रेडी नव्हतं, मग मी काय केलं, काहीतरी प्रूफ घेऊन जावं लागेल ना की मी बाबा अप्लाय केलेलं आहे. तर तुम्ही काय करणार, पडताळणी समितीकडे काहीतरी तुम्ही अर्ज केला असेल की बाबा मला या जातीचं प्रमाणपत्र द्या. मग तुम्हाला त्या अर्जाची सत्यप्रत घेऊन जावी लागेल आणि पडताळणी समिती मग तुम्हाला काहीतरी पुरावा देईल की हा बाबा आम्हाला याचं प्रमाणपत्र भेटलंय, आम्ही याच्यावर काम करते, अजून यांना भेटलं नाही. तर एवढं ते प्रूफ द्यावं लागेल. कळतंय का? कारण की प्रमाणपत्र बनलं नव्हतं, तर पडताळणी जी समिती होती त्यांच्याकडून आपण काय केलं, प्रूफ घेतलं. त्याच्यानंतर 2 मध्ये काय सांगितलंय, समजा आता ते झालं, मग काय, निवडून आलेल्या दिनांकापासून, या ठिकाणी काय सांगितलं, निवडून आलेल्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत तुम्हाला काय करावं लागेल, प्रमाणपत्र सादर करावं लागेल, नाहीतर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. साधं आहे. बघा, तुम्हाला आम्ही प्रमाणपत्रासाठी दिलं होतं, मग 6 महिने दिले. मग कोणती तारीख आहे, निवडून आलेल्या दिनांकापासून. तुम्हाला कन्फ्युज काय करतील, इलेक्शनच्या दिनांकापासून किंवा कोणत्याही दिनांकापासून, पहिल्या बैठकीच्या दिनांकापासून. तर ज्या दिवशी तुम्ही निवडून आले ना, तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी आहे. 6 महिन्यात तुम्ही काय करा, प्रमाणपत्र आणून द्या. प्रमाणपत्र आणून दिलं तर तुम्ही वैध आहात, नाही तर तुम्ही अवैध ठराल. परंतु आणखी असे की या व्यक्तीने ते निवडून आलेल्या दिनांकापासून 6 महिन्याच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र कसूर केले किंवा त्यांनी भूलक्ष केले किंवा त्यांनी केलं नाही, तर ते निहर मानलं जाईल, म्हणजे रद्द केलं जाईल. सोपं लक्षात ठेवा. म्हणजे आपण काय काय बघितलं 5B मध्ये आपण बघितलं प्रमाणपत्रासंबंधी. आपल्याला काय करायचंय, प्रमाणपत्र सादर करायचं. प्रमाणपत्र सादर करताना आपल्याला काय सांगितलं होतं, आपण एक कायद्याचं नाव बघितलं, तर कायद्याचं वर्ष बघितलं 2000. त्यानुसार सक्षम अधिकाऱ्याकडून आपण काय केलं, प्रमाणपत्र आणून दिलेलं. आता समजा सक्षम अधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्र आणून दिले आणि ते आपण सबमिट केलं. जर का आपल्याकडे सबमिट करायला नसेल तर आपण काय केलं, त्या सक्षम अधिकाऱ्याकडून अर्जाची प्रत आणली किंवा
पहा, मी या ठिकाणी प्रमाणपत्रासाठी अप्लाय केलेलं आहे आणि निवडून आलेल्या दिनांकापासून काय 6 महिन्याच्या आत. इकडे तुम्हाला कन्फ्युज करतील, या 6 महिन्याला तुम्हाला 3 महिने करतील, या 6 महिन्याला तुम्हाला 90 डेज करतील, या 6 महिन्याला तुम्हाला 1 वर्ष करतील, या 6 महिन्याला तुम्हाला 30 डे करतील. काही फिरू शकतात, तुम्हाला 6 महिने आठवलेच पाहिजे आणि आठवणारच. कळत आहे? आठवणार तुम्हाला 6 महिने सांगितलं होतं, 6 महिने आठवेल तुम्हाला ते सबमिट करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके. सो आता आपण कलम 2 बघितले मित्रांनो. म्हणजे कलम कोणकोणते बघितले? कलम आपण 4 बघितला. कलम 4 मध्ये आपण काय म्हटलं, ते 4 लोक काय म्हणतील, म्हणजे ते प्राधिकारी बघितले. प्राधिकारीमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं की जे मनपा असेल, त्याचे स्थायी समिती असेल, सुधार समिती असेल, वीज पुरवठा समिती असेल, प्रभाग समिती असेल, महापौर असेल, मनपा आयुक्त असेल किंवा जे वीज पुरवठा समितीचे जे महाव्यवस्थापक आहे, ते सगळेच लोक कलम 4 अंतर्गत कशामध्ये येतात? नगरपालिका प्राधिकरणामध्ये किंवा म्युन्सिपल ऑथॉरिटीमध्ये येतात. तर नगरपालिका प्राधिकरण तुम्हाला यायला पाहिजे. SSS बघितलं, एस फॉर शिक्षण समिती, स्थायी समिती आणि सुधार समिती, हे सगळं बघितलं. त्याच्यानंतर कलम 5 आपण बघितला. कलम 5 रचना संबंधी होती. रचनेमध्ये प्रकरण 2 येतं, कलम 5 येतं. कलम 5 मध्ये आपण रचनेमध्ये बघितले, आपल्याकडे निर्वाचित सदस्य 227 होते, नामनिर्देशित सदस्य 5 होते. नामनिर्देशित सदस्य, त्याच्यानंतर 5A बघितलं. 5A फॉर आरक्षण संबंधी बघितलं. आरक्षण संबंधी आपण SC/ST ना पॉप्युलेशनच्या प्रमाणात बघितलं. मागासवर्गाला 27% बघितलं, महिलांसाठी 50% बघितलं आणि 334 नुसार सगळं आरक्षण संपतील पण महिलांचं आरक्षण संपणार नाही हे तारीख बघितलं. आणि जर एकच जागा आरक्षित असेल तर ती महिलांना दिली जाणार नाही, ती फक्त पुरुषांसाठी राखीव आहे. त्याच्यानंतर 5B बनवलं. ब म्हणजे बनवलेलं प्रमाणपत्र बघितलं. त्या प्रमाणपत्रासाठी आपण कायदा बघितला 2000चा आणि त्या कायद्यानुसार आपल्याला 6 महिन्याच्या आत जर का आपल्याकडे प्रमाणपत्र नसेल तर निवडून आलेल्या दिनांकाच्या 6 महिन्याच्या आत तुम्हाला प्रमाणपत्र सादर करावं लागेल. आय थिंक तरी वाटतं मला एवढं तुम्हाला पाठ झालं असेल. आपण कंटिन्यू करूयात आपलं लेक्चर. आता प्रकरण 3 आपण काय बघणार आहे? प्रकरण 3 मध्ये महानगरपालिका प्राधिकरणाची कर्तव्य व अधिकार आणि महानगरपालिका आवश्यक स्वच्छाधिकार, म्हणजे आपण काय बघणार आहे? 61 आणि 63 कलम बघणार आहे. मग 61 कलम मध्ये काय सांगितलं? स्वइच्छाधिकार. नाही, 61 मध्ये काय सांगितलं? कंपल्सरी कामं, जे बाइंडिंग कामं, जे तुम्हाला करायचीच आहे कंपल्सरी कामं, ते तुम्हाला सांगितली 61 मध्ये. आणि 63 मध्ये काय सांगितलंय? स्वइच्छाधिकार. तुम्हाला इच्छेने करायचं असलं तर तुम्ही 63 मध्ये करा आणि 61 मध्ये तुम्हाला करायचे कंपल्सरी कामं जे ते सांगितले. मग नेमके कामं कोणकोणते आपण ते आता बघू. की कामाची यादी आपल्याला दिलेली आहे, ते कामामध्ये आपल्याला डिटेलमध्ये विचारतात. 61 मध्ये काय तरतुदी, 63 मध्ये काय. लॉजिकली तुम्हाला लक्षात राहील. तुम्हाला जर कंपल्सरी कामं पाठ झाली ना तर याची कामं तुम्हाला पाठ करायची गरज नाही. तुम्हाला काय क्वेश्चन येऊ शकतं की खालीलपैकी कोणते कामं महानगरपालिकेची कंपल्सरी कामं, तर कंपल्सरी कामासंबंधी तरतूद कशामध्ये दिलेली आहे? तर कलम 61 मध्ये दिली. मग कोणकोणते बघा, 61 मध्ये कोणती कामे? साधने वापरण्यास उपाययोजना करण्यात. ठीक आहे, काय दिलेलं आहे? पहिले बघा, गटारे आणि जलनिस्सारणची कामे, शोभकूप, मूत्रालय किंवा बांधणी के सुनिश्चित आहे. बघा, पहिलं अ मध्ये खूप बेसिक आहे की तुम्ही काय महानगरपालिका बनवताय. आता आहे ना, आपल्या महानगरपालिका बनवली मनपा, बृहन्मुंबई महानगरपालिका, पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काम काय? कंपल्सरी काम, की ते काय करते? गटार आणि जलसिंचन प्रॉपर आहे का नाही, जे पब्लिक टॉयलेट्स आहे ते प्रॉपर बांधले का नाही, ते प्रॉपर मेंटेन केले का नाही, हे तर बेसिक काम आहे ना. आपण बघतो, आपण एवढे मोठे योजना राबवतो है ना, स्वच्छ भारत अभियान वगैरे, हे कंपल्सरी काम येणारे. लॉजिकली तुम्हाला लक्षात येईल की आपण जे पब्लिक टॉयलेट बनवलंय का नाही, स्वच्छकूप बनवलंय का नाही, गटार जल निस्सारण केलंय का नाही, तर ते कंपल्सरी काम आहे. सेकंड काम काय? आर्थिक आणि सामाजिक. आता ना हे आपण नंतर पाठ करू कधी गरज पडली तर. पहिले कोणते कंपल्सरी काम आहे तेवढं बघू. त्याच्यानंतर आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या योजना बनवणे, म्हणजे सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या योजना बनवणे, हे पण कंपल्सरी काम आहे. कारण की तुम्हाला लोकांसाठी योजना करायची आहे ना, मग लोकांच्या सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी योजना तयार करणे, हे पण त्यांचं कंपल्सरी काम आहे. त्याच्यानंतर वनीकरण, पर्यावरण संरक्षण आणि परिस्थितिकी गोष्टी चालना. थोडक्यात लक्षात ठेवा की वनीकरण आणि पर्यावरण, म्हणजे मुंबईमध्ये वनीकरण प्रॉपर होतंय का नाही, किंवा पर्यावरण सेफ आहे का नाही ते बघायचं. कारण की आपल्याकडे ऑलरेडी पोल्युशन खूप वाढतंय. मग हे कंपल्सरी काम आहे. आपण बघतो ना सस्टेनेबल डेव्हलपमेंट, तर हे पण कंपल्सरी काम आहे की बाबा तुम्ही वनीकरणावर लक्ष ठेवताय. त्याच्यानंतर फॉरेस्ट्री वगैरे, पर्यावरण संरक्षण करताय, त्याच्यावर लक्ष ठेवता आहे. त्याच्यानंतर पुढचं काम आहे सार्वजनिक आणि खासगी प्रयोजनासाठी पाणी पुरवठा, पाण्याची बांधकामे आणि सुनिश्चित करणे. म्हणजे सार्वजनिक म्हणजे पब्लिकसाठी असेल किंवा प्रायव्हेटसाठी असेल, प्रॉपरली पाणी सप्लाय, कारण की पाणी तर गरजेचं आहे ना. तर पाणी पुरवठा काम नाही, पाण्यासाठी काही बांधकाम असेल, एखादं काही टँक बांधायचं असेल, एखादं काही तलाव बांधायचं असेल, जिकडून पाणी लोकांना भेटेल, तर त्या संबंधित सुस्थितीत करणे, हे पण कंपल्सरी काम आहे. म्हणजे कंपल्सरी कामामध्ये त्यांनी पाण्यासंबंधी व्यवस्था केली, पाण्याचं बांधकाम केलं, पाणी सुस्थित ठेवलं, वनीकरण केलं, एन्व्हायरमेंट क्रिएट केलं, त्याच्यानंतर सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या योजना तयार केल्या, आणि जे गटार असेल किंवा जलनिसारण संबंधी जे म्हणजे कामे असेल किंवा जे सार्वजनिक टॉयलेट्स वगैरे असतील, त्या सगळ्या व्यवस्थित ठेवल्या, हे त्यांचं काम आहे. पुढचे की विष्ठा आणि इतर जे पण राख असेल, केर कचरा असेल, कचरा साफ करणे, त्याची विल्हेवाट करणे, हे पण बेसिक काम आहे. आज पण आपण बघतो ना की मनपाची गाड्या येतात, सगळा कचरा उचलून येतात, तर हे पण त्यांचं कंपल्सरी काम आहे.
त्याच्यानंतर आरोग्याला हानिकारक वस्त्या सुधारणे, उपद्रवकारक झाडे झुडपे काढून टाकणे आणि सर्व उपद्रवक उपशमन करणे. म्हणजे काय, जर का एखादी हानिकारक वस्ती असेल तर त्याच्या सुधारणा करायची. आणि एखाद्याकडे आपण बघतो ना की झाड कुठंतरी पडण्यासाठी येतं, तर झाडे झुडपे जर डेंजरस असेल, जे पडू शकतात, तर ते काय करायचं, काढून टाकायचं. हे पण त्यांचं कंपल्सरी काम आहे. प्रेताची व्यवस्था करणे आणि त्याच्यासाठी जागा अवेलेबल करून देणे. ओके, नवीन जागा बांधायची जागा, म्हणजे जे दफनभूमी असेल त्यासाठी नियोजन करायचं की कुठे एक्स्ट्रा पण बांधू शकतो. त्या दफनभूमीचं आयोजन करणं, ते सगळं पण कंपल्सरी काम आहे. त्या संबंधी पुन्हा जागा आयोजन करणं. त्याच्यानंतर घातक रोगाचा प्रचार. घातक रोग आपण काल ए मध्ये बघितलं होतं. तर घातक रोगाच्या प्रचाराला प्रतिबंध करणे, आळा करणे आणि उपाययोजना करणे. किती सोपं आहे. काय काय नाही, बघा ना, आपण आता आपल्याकडे करोना व्हायरस आला होता. मग ती मनपाचीच पण जबाबदारी असते ना की भाई घातक रोग आपल्याकडे आलाय, तर त्याला कंपल्सरी जबाबदारी की आपल्याला ते प्रतिबंध करायचं, त्याला कंट्रोलमध्ये आणायचं, त्याच्यासाठी उपाययोजना करायचे. तर हे त्यांचं कंपल्सरी काम आहे. मग त्याच्यासाठी ते काय करतील, सार्वजनिक रुग्णालय दवाखाने स्थापन करतील, ते व्यवस्थित ठेवतील, सार्वजनिक वैद्यकीय सहाय्य करतील, असे सगळे उपाय करतील. त्याच्या व्यतिरिक्त सार्वजनिक आणि बा सार्वजनिक बाजार, जे पब्लिक मार्केट असतात, कत्तलखाने असतात, ते बांधणे, ते प्रॉपर सुनिश्चित ठेवणे आणि कत्तलखान्याची विनियमन, म्हणजे जे पब्लिक मार्केटचे प्लेसेस असतात, है ना, पब्लिक मार्केट असेल ते बांधायचं असेल, कत्तलखाने असेल ते बांधायचं असेल, ते प्रॉपरली रेग्युलेटेड ठेवणं, है ना, ते प्रॉपरली विनियमन म्हणजे रेग्युलेशनच्या प्रमाणे काम करतंय का नाही ते बघणं, हे पण त्यांचं काम आहे. त्याच्यानंतर घृणास्पद आणि घातक उद्यमांची विनिमय, काही घृणास्पद गोष्टी असेल त्याला संपवायचे. अग्निशामक पथक, हे पण माहिती आहे आपल्या, तुम्हाला माहिती आहे, अग्निशामक पथक आगीपासून काय करायचे, माणसाच्या जीविताचं आणि मालमत्तेचं रक्षण करायचं. आग लागली कुठं तर अग्निशामक व्यवस्था, हे पण त्यांचं कंपल्सरी काम आहे. एखादी धोकादायक इमारती असेल, जागा असेल, तर ते सुरक्षित करणे आणि काढून टाकणे. मग आपण काय बघितलं होतं, धोकादायक झाडं काही असेल तर ते झाड वगैरे पाडून टाकायचं, व्यवस्थित ठेवायचं. तसं एखादी जुनी इमारत असेल जी पडायला आली, तर बीएमसी काय करते, त्यांना नोटीस करते, है ना. तुम्ही ती सिरीज बघितलं असेल, त्याच्यामध्ये नाही का बीएमसी इन्स्पेक्टर येतात, ते सांगतात की ही इमारत धोकादायक आहे वगैरे आणि याला पाडावं लागेल. तर एखादी धोकादायक इमारत असेल किंवा झाड असेल, ते पाडण्याचं काम पण कंपल्सरी काम आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक सडक असेल, पूल असेल किंवा एखादा सेतू असेल किंवा ते बांधायचं असेल, त्याचं ठेवणे, त्याच्या सुधारणा करणे, म्हणजे एखादा रस्ता बांधायचा है ना, एखादा सडक, पब्लिक सडक, म्हणजे आपल्या पुण्यामधल्या किंवा मुंबईच्या ज्या सडक असेल, पूल असेल, सेतू, ते बांधायचं, त्याला प्रॉपर ठेवायचं. त्याच्यासाठी रस्त्यावर चालण्यासाठी, वाहनासाठी मार्ग आणि पादचारी मार्ग सुरक्षित करणे, म्हणजे बाबा हा रस्ता लोकांना चालण्यासाठी आणि हा रस्ता काय असेल या ट्रॅफिकसाठी, म्हणजे इकडून गाड्या जाणार आणि इकडून पादचारी मार्ग, हे सगळं करणं पण कंपल्सरी काम येतात. त्याच्यानंतर सार्वजनिक सडका, दिवाबत्ती व्यवस्था करणे, पाणी शिंपणे पण येतं. पाणी शिंपणे पण त्यांचं कंपल्सरी काम आहे, साफ करणे. दिवाबत्ती असते ना आपल्याला, पब्लिक स्ट्रीट लाईट असेल, हे पण त्यांच्याकडं, कारण की सेफ्टीचा पर्पज आहे ना, रात्री आपल्याकडे चोरी होऊ शकते किंवा काही पण होऊ शकतं, तर पब्लिक सेफ्टीसाठी त्यांना दिवाबत्तीची व्यवस्था करणे, हे पण त्यांचं कंपल्सरी काम आहे. सडक, पूल आणि सार्वजनिक जागा यावेळी अडथे आणि प्रक्षेपर काढून टाकणे. आपण बघतो ना, खूप सारे मोठे मोठे बॅनर लावलेले असतात. एखाद्या पब्लिक रस्त्यावर काहीतरी काय करतात, अडथळे आणले जातात, बॅनर लावले जातात, तर ते काढून टाकणं, हे पण त्यांचं कंपल्सरी काम आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यांना सडकांना नावे देणे, हा पण कंपल्सरी काम आहे. तुम्हाला वाटेल अरे एखाद्या सडकला नावं देणं हे कसं कंपल्सरी काम आलं, बट हे कंपल्सरी काम आहे त्यांचं, कळतंय का, याच्यावर कन्फ्युज होऊ नका. समजा आपण नाही का वेगवेगळ्या सडकांना वेगवेगळे नाव देतो आपल्या महापुरुषांच्या नावावरून किंवा वेगवेगळ्या नावावरून, तर सडकांना नावे देणे आणि परिवस्तूंना क्रमांक, जे प्रिमायसेस असतात, ते प्रिमायसेसला क्रमांक असतो बघा, क्रमांक 202, क्रमांक 203, जेणेकरून तुम्हाला तो ऍड्रेस भेटण्यासाठी सोपं होतं. तर सडकांना नावे देणे, ते प्रिमायसेसला नंबर देणे, हे पण त्यांचं कंपल्सरी काम आहे. त्याच्यानंतर अनुदानित सहित, म्हणजे ज्यावेळी अंमलात असलेलं शासकीय सहाय्य, म्हणजे गव्हर्नमेंटचं अनुदान ज्याला भेटतंय किंवा शासनाकडून इमारत अनुदान भेटतंय बाबा, त्या प्राथमिक शिक्षणाची शाळा चालवणे. इकडे काय सांगितलंय, प्रायमरी एज्युकेशनची शाळा सांगितलं, माध्यमिक सांगितलं नाही, त्याला सहाय्य करणे आणि त्याच्यासाठी जागेची व्यवस्था करणे. म्हणजे गव्हर्नमेंट फंडेड एखादी प्रायमरी एज्युकेशन इन्स्टिट्यूट असेल तर ती चालवायचं, त्याच्यासाठी जागा अवेलेबल करून द्यायचं, त्याला सहाय्य करायचं, हे सगळं करतं. महत्वाचं काय की इकडे फक्त प्राथमिक शाळा सांगितलंय, इकडे कुठेच माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक सांगितलं नाही. आणि इकडे काय करायचं, शाळा चालवण्यासंबंधी आहे, कारण की आपण एक व्हॉलंटरी काममध्ये पण स्कूल संबंधी येतं, तेवढं लक्षात घ्या आपण. त्याच्यानंतर महानगरपालिका कार्यालय, त्यांच्या महानगरपालिकेने निहित केलेले सर्व सार्वजनिक स्मारके आणि मालमत्ता सुनिश्चित, म्हणजे काय, जे महानगरपालिकेने जे पण स्मारक असेल, जे पण मालमत्ता आहे, ज्याला त्यांनी काय केलेलं आहे, एक इम्पॉर्टंट म्हणून डिक्लेअर केलेलं आहे, ते सुनिश्चित ठेवण्याचं काम पण इम्पॉर्टंट काम मध्ये येतं त्यांचं, कळतंय. आणि पुढचं येतं मुंबई शहर सुधारणा विश्वस्त व्यवस्था हस्तांतरण अधिनियम 1925. हा कायदा एक वर्ष नवीन आला, 1925, मुंबई शहर ट्रस्ट कायदा, च्या खाली मुंबई शहराच्या सुधारणेकरता रचना करण्यात आलेल्या विश्वस्त मंडळाचे अधिकार, कर्तव्य आणि म्हणजे दायित्व महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यापासून निर्माण झाल्यामुळे मुंबई शहर महानगरपालिका सुधारणा अधिनियम 1933 अन्वये महानगरपालिकेवर लादण्यात आलेली बंधने.
थोडक्यात 1925 आणि 1933 कायद्यानुसार काहीतरी अबंधने मनपावर लादलेली आहे, ते पण त्यांचं कंपल्सरी काम येतं, एवढं लक्षात ठेवा. आणि बृहमुंबईची सुधारणा म्हणजे बृहमुंबईची ओव्हरऑल सुधारणा करणे हे त्यांचं कंपल्सरी काम आहे. सो कंपल्सरी काम तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आले असेल, एवढं लक्षात घेतो. बघा 61 मध्ये जे दिले होत्या त्या तरतूद दिल्या होत्या कंपल्सरी कामामध्ये, आणि 63 मध्ये स्वइच्छाधिकारानुसार करायचे. तर 61 मध्ये मी काय काय घेतलं ते तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा मनपामध्ये कलम 61 नुसार आपण काही कंपल्सरी काम करतो. त्याच्यामध्ये जे पण गटार असेल किंवा जे जलनिसारणाचं काम असेल, जे पब्लिक टॉयलेट असेल ते प्रॉपरली साफ मेंटेन ठेवताय. तुम्ही एक इमॅजिनेशन मध्ये करा, एक मनपा आहे ते पब्लिक टॉयलेट वगैरे प्रॉपर साफ करण्यासाठी काम करते. त्याच्यानंतर सोशल इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटच्या योजना तयार करते ज्याचा फायदा गरिबांना होईल. त्याच्यानंतर वनीकरण करते, एन्व्हायरमेंट करते, पर्यावरणाचं रक्षण करते, त्यासंबंधी सगळं करते. त्याच्यानंतर साफसफाई असेल, विष्ठा असेल किंवा कचरा असेल, या सगळ्या गोष्टी त्या काय करतायत प्रॉपरली साफ करतायत. त्याच्यानंतर आरोग्याला हानिकारक जर एखादं झाड पडणार असेल तर त्याला काढून टाकते. एखादे प्रेत असेल, एखाद्याची डेथ झाली तर त्यासाठी दफनभूमी, स्मशानभूमी अवेलेबल करून देत आहे. हा, जन्म मृत्यूची नोंद हा एक पॉईंट वरती कुठे राहिला. जन्म मृत्यूची नोंद ठेवणे हे पण त्यांचं कंपल्सरी काम आहे. इकडे कुठे मी झालं असेल, मला लक्षात ठेवा. जन्म म्हणजे बर्थ आणि डेटचं जन्म मृत्यूची नोंद ठेवणे, जन्म आणि मृत्यूची नोंद ठेवणे हे पण त्यांचं कंपल्सरी काम आहे 61 मध्ये. बट विवाह, लग्नाची नोंद ठेवणे हे त्यांचं कंपल्सरी काम नाही, हे त्यांचं व्हॉलंटरी काम आहे 63 मध्ये. जन्म मृत्यूची नोंद कंपल्सरी, विवाहाची नोंद व्हॉलंटरी. त्याच्यानंतर मुंबई लस टोचणी अधिनियम 1877, सार्वजनिक लस टोचणीची व्यवस्था करणे, म्हणजे पब्लिक लस टोचणी करायची असेल त्याची व्यवस्था करणे. घातक रोग प्रचार रोखणे, जे पण घातक रोग असेल, सार्वजनिक रुग्णालय, करोनासारखे रोग आपल्याला थांबवायचे, त्याच्यासाठी रुग्णालय बांधायचे. जे पण मार्केट असेल, पब्लिक मार्केट असेल किंवा पब्लिक कत्तलखाने असेल ते बांधायचे, त्याचं रेग्युलेशन ठेवायचं. त्याच्यानंतर घृणास्पद घातक जे गोष्टी असेल त्याला निर्मूलन करणे. अग्निशामक पथक असेल, आग असेल ज्याच्यामुळे लाईफला आणि प्रॉपर्टीला नुकसान होणार नाही याची काळजी घेणे. एखादी धोकादायक इमारत असेल तर ती पाडायचं, त्याला नोटीस बजावायची. सार्वजनिक सडक असेल, पूल असेल, सेतू असेल ते बांधायचं. रस्ते असेल किंवा दिवाबत्ती असेल, सडकांचे वाहन मार्ग आणि पादचारी मार्ग जे असतील ते वेगळे करायचे. रस्त्यांवर दिवाबत्ती करायची, पाणी शिंपण्याचं काम करायचं, साफसफाई करायची. सार्वजनिक सडक, पूल, पब्लिक जागा प्रॉपर ठेवण्याचं काम करायचं. एखादे सडक असेल त्याला नाव द्यायचं, एखादा प्रिमायसेस असेल त्याला क्रमांक द्यायचा. आणि प्रायमरी स्कूल जे असतात त्या प्रायमरी स्कूलसाठी सहाय्य करणे, त्यांना जागा व्यवस्था अवेलेबल करून देणे, जे शासकीय अनुदानातून चालतात त्या सार्वजनिक जागा. त्याच्या व्यतिरिक्त जे इम्पॉर्टंट स्मारक असतात त्याचे जतन करायचे. मनपाने जे इम्पॉर्टंट स्मारक डिक्लेअर केले त्यांचं जतन करणं ते आहे. आणि मुंबई शहर सुधारणा कायदा 1925 आणि 1933 नुसार ट्रस्टनुसार जे काम दिलं ते, आणि बृहमुंबईची सुधारणा, हे सगळे कंपल्सरी कामामध्ये येतात, एवढं लक्षात ठेवा. ओके. मग आता आपण 63 मध्ये एवढे जर का कंपल्सरी काम तुम्ही लक्षपूर्वक ऐकले असाल तर हे सोडून जे असतात ते व्हॉलंटरी असतं, एवढं लक्षात ठेवा. तरी पण आपण बघूयात एकदा. कलम 63 मध्ये काय, एकतर आठवलं पाहिजे 61 आणि 63. 61 मध्ये कंपल्सरी कामं, 63 मध्ये ऐच्छिक कामं, ऐच्छिकरित्या करायची कामं. मग 63 मध्ये स्वइच्छानुसार करायची कामं येतात, स्वविवेकानुसार कामं येतात. मग गलिच्छ वस्त्यांची सुधारणा करणे हे त्यांचा दर्जा आहे. एखादी वस्ती खूप जास्त घाण झाली, गलिच्छ झाली असेल, त्याची सुधारणा करणे हे त्यांचं ऐच्छिक काम आहे. त्याच्यानंतर गरिबी कमी करणे. तुम्हाला वाटेल अरे मुंबईमधली गरिबी कमी करणे हे त्यांचं ऐच्छिक काम आहे. हा, मनपाला वाटलं तर ते गरिबी कमी करतील, त्यांना वाटलं तर नाही करतील, ते त्यांचं ऐच्छिक काम आहे, त्यांचं काही काम नाही. त्याच्यानंतर कलम 61 मध्ये खंडकीव आपण एज्युकेशन बद्दल बघितलं होतं. शैक्षणिक उद्दिष्ट सोडून अन्य इतर शैक्षणिक उद्दिष्टाला पुरस्कृत कर. आपण बघितलं होतं प्रायमरी स्कूल बांधायची, त्याचं नियोजन करायचं, त्याच्यासाठी जागा द्यायचं, हे कंपल्सरी काम होतं. बट जर का ते शैक्षणिक उद्दिष्ट स्कूल बांधणं असेल किंवा प्रायमरी स्कूलला जागा देणं असेल, ते जागा सोडून अन्य काही काम असेल तर ते त्यांचं ऐच्छिक काम आहे. कळतंय का? थोडं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लायब्ररी बांधणे, ग्रंथालय बांधणे, संग्रहालय बांधणे, कलाविधी बांधणे, एखादं झू बांधणे, वस्तू वनस्पती संग्रहालय, प्राणी संग्रहालय, झू असेल, बॉटनिकल गार्डन असेल, अरे ह्या गोष्टी त्यांच्या कंपल्सरी नाहीत, ऐच्छिक आहे. लायब्ररी बांधायची बांधतील ते, संग्रहालय बांधायचं बांधतील, एखादं झू बांधायचं बांधतील, त्यांना वाटलं तर बांधतील, नाही बांधतील. किंवा एखादं उद्यान बांधायचं, आपल्याकडे वरतं गार्डन आहे, मनपाला वाटलं की नको आपण नाही बांधायचं तर नाही, त्यांच्याकडे मनोरंजनची जागा असेल. आता हे कळेल तुम्हाला की बाई कंपल्सरी कुठे आहे ना, मनाला वाटलं तर मनोरंजनची जागा करा, उद्यान बांधा, किंवा रस्त्याच्या बाजूला आणि इतरत्र झाडे लावणे किंवा काळजी घेणे, असं नाही का रस्ता बांधणे हा कंपल्सरी काम आहे ना. रस्त्यासाठी तुम्हाला रस्ता जाण्यासाठी वेगळा रस्ता करणे किंवा पादचारी मार्ग आणि गाडीसाठी वेगळा करणे हे कंपल्सरी काम आहे. पण रस्त्याच्या बाजूला झाडे लावणं हे काही कंपल्शन नाहीये. नाहीतर प्रत्येक झाडे जर रस्त्याच्या बाजूला झाडे नाही लावल्यानंतर आपण केस केली असते. हे कंपल्सन नाही त्यांच्यावर झाडे लावणं, लक्षात ठेवा. रस्ता बांधणे कंपल्सन आहे, रस्ता वेगळा करणे चालण्यासाठी आणि गाडीसाठी वेगळा हे कंपल्सन आहे. परंतु
ते झाडे लावणं हे कंपल्सरी नाही रस्त्याच्या बाजूला, एवढं लक्षात ठेवा. रस्त्याच्या बाजूला आणि इतर झाडे लावणे कंपल्सरी नाही. हा, पण पर्यावरणाचं संरक्षण करायचं असेल ते कंपल्सरी काम आहे त्यांचं. बघितलं ना, पर्यावरणाचं संरक्षण करणे ते कंपल्सरी काम आहे. त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या निधीत कोणतेही सार्वजनिक रस्ता आणि सार्वजनिक ठिकाण कोणत्याही भागासाठी वाहने उभी करण्यासाठी काय करायचं, तुम्हाला एखादी पार्किंग व्यवस्था करायची. म्हणजे एखादी पार्किंगची सोय करणं हे त्यांचं कंपल्सरी काम आहे का? नाही, व्हॉलंटरली काम आहे. ओके. बट सार्वजनिक जागांना रस्त्याला नाव द्यायचं असेल ते कंपल्सरी काम आहे, किंवा एखाद्या प्रिमायसेसला क्रमांक द्यायचा असेल तो कंपल्सरी काम आहे. बट एखाद्या जागाला एखाद्या पार्किंगची सोय करणे हे त्यांचं ऐच्छिक अधिकार आहे. इमारती आणि जमिनीचे संरक्षण, आता तुम्हाला इकडे कन्फ्युज होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. एखादी इमारत असेल त्याचं संबंधित संरक्षण करायचं, किंवा एखादी जमीन असेल त्या जमिनीचं संरक्षण करणे, हे संरक्षण करणे त्यांचं कोणतं काम आहे? ऐच्छिक काम आहे. ओके. त्याच्यानंतर विवाहाची नोंद, मी तुम्हाला सांगितलं होतं जन्म मृत्यूची नोंद ठेवणे मनपाचं काय कंपल्सरी ड्युटी 61 नुसार. बट विवाहाची नोंद ठेवणे, लग्नाची नोंद, किती लग्न झाले मुंबईमध्ये, काय नाही झालं, हे सगळं ऐच्छिक काम आहे. त्यांना वाटलं तर ठेवतील, नाही तर नाही ठेवणार. विवाहाची नोंद ठेवणे ऐच्छिक काम आहे. जनगणना करणे पण ऐच्छिक काम आहे. कन्फ्युज कुठे कुठे होऊ शकते मी आत्ता सांगतो तुम्हाला. गरिबी कमी करण्यावर तुम्हाला कन्फ्युज होऊ शकतं, किंवा विवाहाची नोंद करण्यावर कन्फ्युज होऊ शकतं. जनगणना करणे हे सगळे व्हॉलंटरली काम आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पार्किंग वगैरेमध्ये तर कन्फ्युज नाही व्हायला पाहिजे. आणि उद्यान वगैरे बनायचं ते पण त्यांचं मनाची इच्छेवर आहे. त्यांना वाटलं तर ते गार्डन बनवतील, नाही तर नाही. आणि मान विशेष प्राप्त असला, समजा एखादा व्यक्ती त्याला काय नाही एखादं मान भेटला, मग त्याचं मानपत्र द्यायचं, त्याला एकदम त्याचं पुरस्कार करायचा, हे मानपत्र द्यायचं, हे पण त्यांचं व्हॉलंटरी काम आहे, कंपल्सरी नाही. सार्वजनिक जागी काय संगीतचं एखादा संगीतचा प्रोग्राम करायचा, हे पण त्यांचं ऐच्छिक काम आहे. ने आण करण्यासाठी ट्रान्समार्ग किंवा बिरगुळ ट्राम यंत्राचे सायन चालणारे परिवहन खरेदी करणे, ते व्यवस्था करणे, हे सगळं त्यांचं म्हणजे ऐच्छिक काम आहे. विद्युत पुरवठा आणि गॅस पुरवठा करणे, त्याची खरेदी करणे, ते चालवणे. बघा, तुम्हाला वाटू शकतं इलेक्ट्रिसिटी सप्लाय किंवा गॅस सप्लाय हे त्यांचं कंपल्सरी काम नाही आहे, हे त्यांचं व्हॉलंटरी. त्यांना वाटलं तर विद्युत पुरवठा करतील, त्यांना वाटलं तर गॅस पुरवठा करतील. तुम्ही कंपल्सन करू शकत नाही त्यांच्यावर. हे त्यांच्यावर तर सहाय्य करणे किंवा ते त्यांच्यावर डिपेंड आहेत. त्याच्यानंतर स्थावर आणि जंगल मालमत्ता संपादन करणे, त्याचे संरक्षण करणे, इमारती बांधणे, त्यासंबंधी अनुकूल करणे, खर्च देणे, हे पण त्यांचं व्हॉलंटरी काम आहे. आणि राज्य शासनाच्या पूर्व मंजुरीने राज्य शासन लादील अशा अटीच्या शर्तीच्या अधीन या अधिनियमात जे पण अंमल करायचे, त्या महानगरपालिकेने लादलेले कोणते कर्तव्य पार पाडताना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मुंबईच्या कोणत्याही सेवा पुरवठ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मर्यादित दायित्व असणाऱ्या कोणत्याही कंपनीच्या सहकारी संस्थेचा भाग भांडवल वर्गणी देणे. ठीक आहे, भाग भांडवल वर्गणी देणे हे पण त्यांचं व्हॉलंटरी काम आहे. एखादा ट्रस्ट असेल, कोणते कर्तव्य पार पाडत असेल, त्याच्यासाठी भाग भांडवल किंवा वर्गणी देणे हे त्यांचं व्हॉलंटरी काम आहे, कंपल्सरी नाही. कंपल्सरी लक्षात ठेवा, बाकी लक्षात ठेवायची गरज नाही. त्याच्यानंतर सार्वजनिक सुरक्षितता, आरोग्य, सौकर्य, शिक्षण वृद्धिंगत होईल अशासाठी न उल्लेखित इतर उपाय नाही, पण त्यांचं व्हॉलंटरी काम आहे. सार्वजनिक समारंभ असेल, करमणुकीचे कार्यक्रम असेल, त्याच्यासाठी अंशदान करणे, एवढं बघा. आता काय असतं, खूप सारे ना एक समारंभ होतात ना, सार्वजनिक समारंभ असेल आपल्याकडे, समजा एखादा कोणते फेस्टिवल असेल, आपण ते समारंभ असेल, मग त्याच्यासाठी काय करतात, त्यांना अंशदान करावं लागतं. तर अंशदान करायचं आहे का नाही, पैसा द्यायचा आहे का नाही, हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. अंशदान करायचं आहे का नाही, हे त्यांच्यासाठी ऐच्छिक आहे बाबा. मग काय सांगितलं की कोणत्याही वर्षामध्ये, कोणत्याही फायनान्शियल इयरमध्ये अंशदानासाठी एकूण खर्च 1,00,000 रुपयापेक्षा किंवा राज्य शासनाने गॅझेटमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे वेळोवेळी विधिष्ट केलेल्या रकमेपेक्षा जास्त असू नये. म्हणजे काय करायचं माहिती आहे का, मला एखादा समारंभ असेल, एखादा समारंभासाठी काय करायचं, मिरवणूक असेल, कार्यक्रम असेल, त्याच्यासाठी अंशदान करायचं, एखादी दान करायचं. मग मॅक्झिमम दान किती रुपये करू शकता, ते मॅक्झिमम दान 1,00,000 रुपये करू शकता. यावर क्वेश्चन येऊ शकतं. मॅक्झिमम दान तुम्ही 1,00,000 रुपये करू शकतात. नाही तर काय की जे राज्य शासन काय करेल, गॅझेटमध्ये तुम्हाला सांगतील, की गॅझेटमध्ये तुम्हाला एक सांगतील की बाबा मी एवढी लिमिट करतोय, मी 1,50,000 लाखाची लिमिट करतोय, मी 2 लाखाची 2.5 लाखाची लिमिट करतोय, तेवढी लिमिट करतो आहे, तेवढ्या लिमिटच्या आतच तुम्हाला दान करावं लागेल. मॅक्झिमम तर 1,00,000 रुपयाचे त्या फायनान्शियल इयरमध्ये. परंतु जर राज्य शासनाला वाटलं तर ते गॅझेटमध्ये इकडं किंवा दिलेलं बघा, किंवा राज्य शासनाने त्याच्या शासकीय गॅझेटमध्ये पब्लिश केलं, अधिसूचित केलं, तर त्या रकमेपेक्षा अधिक तुम्हाला करता येणार नाही. कळतंय? तर 1,00,000 रुपये तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे, हे त्यांचं व्हॉलंटरी काम आहे. हे पण महत्वाचं आहे. महानगरपालिकेच्या अटी शर्ती लादणे, त्याच्यामध्ये वीज पुरवठा, परिवहन उपक्रम, कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी रुग्णालय स्थापन करण्याकरिता चालविण्याकरिता मुंबई सार्वजनिक विश्वस्तरीय नियम 1955, मुंबई महानगरपालिका विश्वस्तरीय नियम 1950 ची नोंदणी केलेल्या सार्वजनिक ट्रस्टला विश्वस्तरीयला कोणते अंशदान करणे. थोडक्यात काय सांगायचं की खूप सारे ना बीएमसीचे काय असतात, वर्कर असतात, जे त्या बीएमसीमध्ये काम करतात, वीज पुरवठामध्ये किंवा परिवहन उपक्रमाचे जे कर्मचारी असतात किंवा त्यांचे कुटुंब असतात.
मग त्या कुटुंबाच्या देखभालीसाठी काहीतरी वैद्यकीय सुविधा असतात, काहीतरी हॉस्पिटल असतात, तर त्याला काही अंशदान करायचे का? तर 1950च्या अंतर्गत जे अंशदान करायचंय, 1955 अंतर्गत जे ऍक्ट त्या अंतर्गत जे अंशदान करायचंय, हे पण त्यांचं ऐच्छिक कार्य आहे. म्हणजे जे वर्कर्स असतील त्यांचे वीज पुरवठा आणि परिवहन उपक्रमचे कर्मचारी त्यांचे फॅमिली त्यांना जे अंशदान करायचे 1950च्या विश्वस्त अधिनियम अंतर्गत, ते पण त्यांचं व्हॉलंटरली काम किंवा ऐच्छिक काम आहे. कळतंय का? एवढं लक्षात असू द्या. हे सगळं आपल्याला कशाने दिलेलं होतं? 63 मध्ये दिलेलं होतं. ओके सर, 63 मध्ये आपण तेवढं बघितलं, म्हणजे ऐच्छिक वगैरे सगळं बघितलं. आता 63A काम अभिभाषणाकडे पार पाडणे, ठीक आहे. आता 63B आपल्याला काय दिलंय? आयुक्त संबंधी दिलंय. महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. बघा, मुंबईतील पर्यावरणाच्या स्थितीबाबतचा राज्य शासनाकडून, हे 63B वर क्वेश्चन येऊ शकतो. याच्यावर काय लक्षात ठेवा? एन्व्हायरमेंट संबंधी अहवाल लक्षात राहील. 63 ब फॉर एन्व्हायरमेंट अहवाल लक्षात ठेवलंच पाहिजे. पर्यावरणाच्या स्थितीबाबत अहवाल. राज्य शासन पर्यावरणाच्या वेळोवेळी केलेल्या बाबींचा समावेश असलेल्या लगतपूर्तीचं जे वित्तीय वर्ष असेल, त्याच्यासाठी राज्य शासनाकडून जे वेळोवेळी विहित करण्यात येईल, अशा पद्धतीने दरवर्षी 31 जुलैपूर्वी महानगरपालिकेसमोर आयुक्त अहवाल ठेवतील. कळतंय का? कसं लक्षात ठेवा? 63 ब अंतर्गत काय आहे? एन्व्हायरमेंट संबंधी अहवाल आहे. आपण जे एन्व्हायरमेंटचं जतन करतोय कारण की आपण बघितलं ना, ते त्यांचं कंपल्सरी काम आहे. मग एन्व्हायरमेंट संबंधी काय करताय? आयुक्त काय करताय? अहवाल देत आहे. मग केव्हा देत आहे? तर ते मागच्या फायनान्शियल, म्हणजे लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षासाठी, म्हणजे मागच्या फायनान्शियल इयर 1 एप्रिलला बरोबर मागचं फायनान्शियल असतं ना, त्या संबंधी अहवाल कोण देत आहे? आयुक्त देत आहे. आणि केव्हा देत आहे? 31 जुलैच्या पूर्वी मनपा समोर मांडताय. फॅक्ट कोणकोणते? 31 जुलैपूर्वी मांडताय. कोण मांडतायत? आयुक्त मांडताय. तुम्हाला याकडे आयुक्ताच्या जागी महापौर करते. 31 जुलैच्या पूर्वी महापौर असा देतील. महापौर एक नाही, आयुक्त देत आहे. आणि किती कलम आहे? 63 ब अंतर्गत ते प्रोव्हिजन आहे, एवढं लक्षात ठेवा. तो लक्षात असेल तुम्हाला. एन्व्हायरमेंट संबंधी अहवाल, यावर मला वाटतं की खूप जास्त चान्सेस आहे क्वेश्चन विचारण्याचे. 31 जुलैची तारीख पण विचारू शकतात, 63 ब पण विचारू शकता, आणि कोण करताय? आयुक्त करताय, आणि कोणत्या लगतपूर्वीचे फायनान्शियल इयरसाठी करताय हे पण विचारू शकतात. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, तेवढं लक्षात असू द्या. ओके, याच्या व्यतिरिक्त आहे ना, 63 मध्ये आहे ना 2 गोष्टी होत्या ऍक्च्युअली. आपण 60 मध्ये व्हॉलंटरली काम बघितलं, तर 63 मध्ये एक अ येतं आणि 63 मध्ये एक ब येतं. जे ब मध्ये आपण काय बघितलं? तर एन्व्हायरमेंट संबंधी आपण अहवाल बघितला आहे ना, पर्यावरणासंबंधी अहवाल आपण बघितला. कोण मांडणारे अहवाल? कोण मांडणारे? आयुक्त मांडणारे आपण बघितलं. तर एन्व्हायरमेंट संबंधी अहवाल आहे, मांडणारे कोण आहे? आयुक्त आहे. केव्हा मागताय? 31 जुलैपूर्वी मांडताय फायनान्शियल इयरच्या, तेवढं तुम्ही बघितलं. मग 63 अ मध्ये काय संबंधित होते? तर काम अधिकाऱ्यांनी पार पाडणे, म्हणजे एखादं काम काय होतं, ते अधिकाऱ्यांनी काय करायचंय? त्या अधिकाऱ्यांनी काम पार पाडणे या संबंधी. मग काय, समजा एखाद्या मनपावर कोणतेही काम किंवा कर्तव्य लादलं असेल. समजा एखादी मनपा आहे आणि तिला कोणतं तरी काम लादलंय त्याच्यावर, किंवा मनपावर काहीतरी काम नेमून दिलेलं आहे, किंवा एखादी योजना मनपाला सांगितलं की बाबा तुम्ही हे काम, एखादी योजना राबवा. तर मनपाला काय करावं लागतं? त्याच्या अंतर्गत त्यांना जे दिलेले जे पण गाईडलाईन्स आहे, ज्या पण अटी आहे, ज्या शर्ती आहे, त्याच्या अधीन राहून ऑफिसरला काम करावे लागतं. आणि ते गाईडलाईनच्या ठरवून देण्याचा अधिकार स्टेट गव्हर्नमेंटला असतो. कळतंय का? थोडक्यात 63 ए काय सांगतं की समजा ही मनपा आहे, ओके, मनपावर काय केलेलं आहे? राज्य शासनाने काय केलेलं आहे? राज्य शासनाने काहीतरी मनपाला काहीतरी काम दिलं, काहीतरी त्यांच्यावर जबाबदारी लादलेली आहे. तर राज्य शासन काय करणार? अटी आणि शर्ती देईल की बाबा अटी आणि शर्ती लादून देतील, आणि हे मनपाचे कर्मचारी काय करतील? ते काम करतील किंवा ते अधिकार पार पाडतील. म्हणजे मनपाच्या अधिकाऱ्यांवर, मनपाच्या कर्मचाऱ्यांवर राज्य शासनाने काय काम अटी शर्तीचं लादून दिलं असेल, तर ते त्या अटी शर्तीच्या अधीन राहून अधिकारी करतील. हे 63 अ मध्ये दिलं आहे, एवढं लक्षात ठेवा. 63 ब मध्ये एन्व्हायरमेंट संबंधी अहवाल दिलेला आहे, जो 31 जुलैपूर्वी आयुक्तांना सबमिट करावा लागतो मनपासमोर, एवढं लक्षात ठेवा. सो आपण आज लेक्चर इकडे थांबूया. आपण काय काय केलेलं आहे? तर आर्टिकल 4, आर्टिकल 5 आपण कव्हर केले. आर्टिकल 4, आर्टिकल 5, आर्टिकल 61, आर्टिकल 63. आर्टिकल 4 मध्ये आपण बघितलं होतं 4 लोक काय म्हणतील, म्हणजे मनपाचे अधिकारी होते. 5 मध्ये आपण रचना बघितली. 61 मध्ये कंपल्सरी काम, आणि 63 मध्ये ऐच्छिक कामं. एक्स्ट्रा मध्ये जन्म मृत्यूची नोंद कंपल्सरी काम होतं, आणि विवाहाची नोंद ऐच्छिक काम होतं, एवढं लक्षात ठेवा. तर आय थिंक तरी मला वाटतं तुम्हाला हा लेक्चर क्लिअरली झाला असेल. मित्रांनो, तुम्ही आत्ता पण आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की तो सबस्क्राईब करा. या लेक्चर संबंधी जे पण PDF असेल, त्या PDF पण आपले जे ऑफिशियल चॅनल आहे अनुज पाडे MPSC नेव्हिगेटरचं टेलिग्राम चॅनल, त्याच्यावर अवेलेबल होतील. आणि तुम्हाला लेक्चर कसं वाटलं याबद्दल मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यामुळे मला आणखी एनर्जी भेटेल पुढचे नवीन लेक्चर बनवण्यासाठी. सगळ्यांना ऑल द बेस्ट, चांगला अभ्यास करा. तुम्ही एक्झाममध्ये कायद्याची जबाबदारी माझ्यावर ठेवा. कायदा मी तुमचा खूप चांगला करून घेईल.
एवढी जबाबदारी ठेवा. PDF रिवाइज करत चला, रिव्हिजन करत चला. रिव्हिजन कराल, हार्डवर्क कराल तरच सक्सेस भेटेल, एवढं लक्षात ठेवा. ऑल दी बेस्ट. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.